नमस्कार. आज आपण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेणार आहोत. युरोपमध्ये आपल्याला माहीत असलेले देश जसा की जर्मनी, इटली किंवा फ्रान्स हे नेहमीपासून अस्तित्वात नव्हते. तर मग ते तयार कसे झाले? ही कहाणी आहे एका कल्पनेची, एका स्वप्नाची, जे वास्तवात उतरण्यासाठी खूप वर्षे लागली. चला तर मग सुरू करूया. थोडा विचार करून पहा. एक असा युरोप जिथे जर्मनी, इटली आणि फ्रान्ससारखे देश नाहीयेत. जिथे आज आपण देशांच्या बॉर्डर्स बघतो तिथे फक्त छोटी छोटी राज्ये, साम्राज्य आणि वेगवेगळी शासन प्रणाली होती. हे खूप जुन्या काळातलं नाहीये. हे फक्त 250 वर्षांपूर्वीचा युरोप होता. किती वेगळा असेल ना? 18व्या शतकाच्या आधी युरोप म्हणजे एक प्रकारे छोट्या मोठ्या राज्यांचा, साम्राज्यांचा आणि संस्थानांचा एक मोठा गोंडा होता. एक देशीय भावना नव्हती. प्रत्येक राज्याची वेगळी ओळख होती. पण या अशा विखुरलेल्या युरोपमध्ये एक नवीन आणि खूप शक्तिशाली विचार जन्माला येत होता. तो नवीन विचार होता नेशन स्टेटचा. चला याची डेफिनेशन समजून घेऊया. अ नेशन स्टेट इज अ स्टेट वेअर पीपल शेअर अ कॉमन आयडेंटिटी अँड अ शेअर्ड हिस्ट्री. म्हणजेच हे एक असा राज्य आहे जिथे लोकांची भाषा, संस्कृती आणि इतिहास सारखा असतो आणि त्यामुळे त्यांच्यात आपण सगळे एक आहोत ही भावना निर्माण होते. हीच एकजुटीची भावना देशानिर्मितीचा मुख्य आधार बनली. आणि गंमत म्हणजे हे नेशन स्टेटचं स्वप्न सर्वात आधी कुणी राजा किंवा राजकारण्यांनी नाही पाहिला, तर ते पाहिला होता एका कलाकाराने. त्यांचं नाव होतं फ्रेडरिक सॉरियो. ते एक फ्रेंच आर्टिस्ट होते ज्यांनी आपल्या कल्पनेला चित्रांमधनं पूर्ण जगासमोर ठेवला. सॉरियो यांच्या 1848च्या पेंटिंगमध्ये हे स्वप्न अगदी स्पष्ट दिसतं. इमॅजिन करा, वेगवेगळ्या देशांची एक मोठी मिरावणूक आपापले झेंडे घेऊन स्टॅच्यू ऑफ लिबर्टी समोरून मार्च करत आहे. स्टॅच्यूच्या हातात आहे टॉर्च ऑफ एनलाइटनमेंट, म्हणजे ज्ञानाची, कल्पनेची मशाल. आणि खाली जमिनीवर पहा, राजेशाहीची चिन्हे जसे की मुकुट हे सगळे तुटून पडलेले आहेत. हे चित्र राजेशाहीच्या शेवटाचा आणि लोकशाहीच्या उदयाचा संकेत होता. या सोरियोच्या कल्पनेला युटोपियन विजन असं म्हणतात. व्हॉट इज अ युटोपियन विजन? इट्स अ विजन ऑफ अ सोसायटी सो आयडियल दॅट इट इज अनलाइकली टू ॲक्च्युअली एक्झिस्ट. म्हणजेच एक असा आदर्श समाजाचं स्वप्न जे खूप सुंदर आहे, पण त्यावेळी ते सत्यात उतरवणं जवळपास अशक्य वाटत होता. तरीसुद्धा या अशक्य दिसणाऱ्या स्वप्नानेच इतिहासाला एक नवीन दिशा दिली. आणि ही स्वप्न फक्त एक चित्र म्हणून राहिला नाही. या कल्पनेची आग पूर्ण युरोपमध्ये पसरली. आता आपण बघूया की कागदावरची ही कल्पना खरोखर वास्तवात कशी आली. हाऊ डिड अन आयडिया ऑन पेपर बिकम अ रियालिटी? या बदलाची सुरुवात झाली फ्रेंच रेव्होल्यूशनमधून. हे नेशन स्टेटच्या स्वप्नाला वास्तवात आणण्यासाठी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे विचार फ्रान्समधून सुरू झाले आणि पूर्ण युरोपमध्ये पसरले. फ्रेंच रेव्होल्यूशननंतर येतो नपोलियन. त्याची भूमिका थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. एका बाजूला तो एक रिफॉर्मर होता. त्याने 1804मध्ये नपोलियनिक कोड आणला, ज्याने कायद्यासमोर सर्वांना समान दर्जा दिला. पण दुसऱ्या बाजूला तो एक डिस्ट्रॉयर पण होता. त्याने फ्रान्समधील लोकशाही समाप्त केली, स्वतःला सम्राट घोषित केला आणि परत राजशाही आणली. एकच व्यक्ती पण दोन वेगवेगळ्या भूमिका. चला हा घटनाक्रम थोडक्यात समजून घेऊ. पहिले, फ्रेंच रेव्होल्यूशननी नेशन ही कल्पना पसरवली. नंतर 1804मध्ये नपोलियनने सिव्हिल कोड आणून सुधारणा केल्या. त्यानंतर नपोलियनिक वॉर्सने युरोपचा नकाशा पूर्णपणे बदलून टाकला. पण 1815मध्ये नपोलियनच्या पराभवानंतर ट्रीटी ऑफ व्हिएनाने हे सगळे बदल परत मागे फिरवण्याचा प्रयत्न केला आणि परत एकदा जुनी राज्यशाही स्थापन केली. गहाण विचारांना कोणी दाबू शकत नाही, हो ना? ट्रीटी ऑफ व्हिएनानंतर सुद्धा नेशन स्टेटची कल्पना लोकांच्या मनात जिवंत होती. आणि आता सुरू झाला दुसरा आणि सर्वात आव्हानात्मक टप्पा, फोर्जिंग नेशन्स म्हणजे देशांची निर्मिती. या भागात आपण जर्मनी आणि इटालीच्या एकीकरणाची रोचक कहाणी पाहणार आहोत. तार जर्मनी आणि इटली या दोन्ही देशांच्या एकीकरणाचा मार्ग थोडा वेगळा होता. जर्मनीच्या युनिफिकेशनचे नेतृत्व प्रुशा राज्याने आणि विशेषतः त्याचे चीफ मिनिस्टर ऑटो फॉन बिस्मार्क यांनी केले. दुसरीकडे इटलीच्या एकीकरणात पिडमॉन्ट सार्डिनिया राज्याने नेतृत्व केले आणि त्यांना जुझेपिया मझिनीसारख्या क्रांतिकारकांची प्रेरणा मिळाली. ओके, जर्मनीच्या एकीकरणाची प्रक्रिया 3 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. स्टेप 1, लीडरशिप. प्रुशाचा चीफ मिनिस्टर ऑटो वॉन बिस्मार्क या पूर्ण प्रक्रियेचा मास्टरमाइंड होता. स्टेप 2, इकॉनॉमिक युनियन. झॉल्वराइन नावाचा एक कस्टम्स युनियन बनवला गेला, ज्याने सगळ्या जर्मन राज्यांना आर्थिकदृष्ट्या एकत्र आणला. आणि स्टेप 3, वॉर्स अँड डिप्लोमसी.
बिस्मार्कच्या ब्लड अँड आयर्न पॉलिसीप्रमाणे युद्ध आणि कूटनीतीचा वापर करून युनिफिकेशन पूर्ण झाले. आता बघूया इटलीची कहाणी. स्टेप 1 इन्स्पिरेशन. जुझेपे मात्झिनी याने यंग इटली नावाची एक संस्था स्थापन केली, ज्यातून त्याने तरुण पिढीत राष्ट्रवादाची प्रेरणा जागवली. स्टेप 2 लीडरशिप. पीडमॉन्ट सार्डिनियाचा राजा विक्टर एम्मॅन्युएल दुसरा आणि त्याचा मिनिस्टर काबूर याने या चालवलीला राजकीय दिशा दिली. आणि स्टेप 3 स्ट्रगल. क्रांती, उत्थाव आणि युद्धामधून शेवटी इटलीचे एकीकरण पूर्ण झाले. माझिनीसारख्या नेत्यांचे काम खूप महत्त्वाचे होते, कारण त्यांनी विचारांची शक्ती ओळखली होती. त्यांच्या यंग इटालीचे ध्येय होते इन्स्पायरिंग द यूथ टू वर्क टुवर्ड्स युनिफिकेशन, म्हणजे तरुण पिढीला देशाच्या एकीकरणासाठी प्रेरित करणे. यावरून आपल्याला कळतं की कोणताही बदल घडवण्यासाठी विचार किती शक्तिशाली असू शकतात. पॅन एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सगळ्याच देशांचा मार्ग सारखा नव्हता. उदाहरणार्थ, ब्रिटनची निर्मिती ही एका अचानक क्रांतीने नाही, तर एक खूप लांब आणि हळूवार प्रक्रियेने झाली. द बॉल्कनमध्ये तर अनेक वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक राहत असल्यामुळे राष्ट्रवाद तिथे संघर्षाचे कारण ठरला. आणि सर्वत्र कला आणि संस्कृतीने लोकांमध्ये राष्ट्रीय भावना जोपासण्यात मोठी भूमिका बजावली. या सर्व घटनांनंतर युरोपचा तो तुकड्यांमध्ये विभागलेला, विखुरलेला नकाशा कायमचा बदलला आणि त्यातून जन्माला आला तो नवीन युरोपियन नकाशा, ज्याला आपण आज ओळखतो, द वर्ल्ड वी रेकग्नाइज टुडे. शिफ्टी, एक प्रश्न विचारून थांबूया. 250 वर्षांपूर्वी देश ही एक नवीन आणि क्रांतिकारी कल्पना होती. जर तेव्हा हे शक्य झाले, तर विचार करा आजपासून 250 वर्षांनंतर कोणत्या नवीन कल्पना, कोणते नवीन विचार आपल्याला सगळ्यांना एकत्र जोडतील. या प्रश्नासह हा एक्सप्लेनर इथेच संपवूया. थँक्यू.